उमेदवार विक्रांत गोदम म्हणले ते आपलं मत व्यक्त करतात. लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 7च्या आजच्या या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन उद्या महाराष्ट्राच्या युवकांचे आयोजक आणि आमचे कॅप्टन कूल आपल्या सर्वांचे लाडके आमदार युवा नेते माननीय अमित भैया देशमुख साहेब, आवर्जून उपस्थित असलेले ॲडव्होकेट टिपरकर साहेब, विशाल पटेल साहेब, ललित भाई शाह साहेब, आपले लाडके तात्या माजी नगरसेवक रमेश बिसेन साहेब, भारत नरके साहेब, विजयकुमार सूर्यवंशी साहेब, या प्रभागाचे निरीक्षक गतुशेठ अग्रवाल साहेब, राम गुरुजी सूर्यवंशी साहेब, रमेश बियाणी साहेब व सर्व उपस्थित मान्यवर, या सर्वांचं मी माझ्या वतीनं आणि सौ शाहिदाबी जमील शेख यांच्या वतीनं स्वागत करतो. मित्रहो, आज हनुमान जयंती आहे आणि या प्रसंगी आमच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यासाठी आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी साक्षात माझे प्रभू रामचंद्र इथं आलेले आहेत. याचा मला मनापासून आनंद होत आहे. या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये माननीय साहेबांनी सर्वच प्रभागात सक्षम आणि चांगले उमेदवार दिलेले आहेत. तरी वय कमी असतानाही माझ्यावर त्यांनी विश्वास टाकला आणि प्रभाग क्रमांक 7 मधून मला उमेदवारी दिली. त्याबद्दल प्रथम मी त्यांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. तसं पाहिलं तर हा जो प्रभाग क्रमांक 7 आहे, प्रभागाची व्याप्ती बरीच मोठी आहे. गाव भागाचा भाग येतो, आपण जिथं आहोत ते व्यापारी भाग येतो. आणि साहेब, ज्या गल्ली बोळात मी लहानाचा मोठा झालोय, ज्या गल्ली बोळात मी वाढलोय, ज्या भागाने माझ्या वडिलांच्या राजकीय कारकिर्दीला कायम पाठिंबा दिलाय, आज त्याच गल्लीतील त्याच भागातील लोकांची सेवा करण्याचं भाग्य तुम्ही मला दिलं, त्याबद्दल मी तुमचा आभार आहे. हा जो भाग आहे तो विशेषतः प्रामुख्याने व्यापाऱ्यांचा भाग आहे आणि आमच्या व्यापारी बंधूंना हे पक्क माहिती आहे की कुठला माल घेतल्यावर त्याचा फायदा आहे. त्या सर्वांना मला सांगावं वाटतं की हा माल तर चोख आहे, पण ब्रँड फार उत्तम आहे. आणि मग अमित भैया देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी आज तुमच्या पुढे मत मागण्यासाठी उभा आहे. ज्या व्यक्तीने या लातूरचा कायापालट केलाय, ज्या व्यक्तीच्या दृष्टीतून आज लातूरचं नवं रूप आपण पाहतोय, लातूर एक ड्रीम सिटी बनतंय, मला आपल्याला सांगावंसं वाटेल की लातूर महानगरपालिका निवडणूक होत आहे. लातूर महानगर हे राज्यातील एकमेव उदाहरण आहे जिथं लातूरची महानगरपालिका नंतर स्थापन झाली आणि लातूर आधी महानगर झाले. आणि ही दृष्टी केवळ आणि केवळ माननीय युवा नेते अमित भैया देशमुख साहेबांच्यामुळे आहे. पक्षाचे नेते शिवराजी पाटील चाकूरकर साहेबांच्यामुळे आहे. आपले लाडके विलासरावजी देशमुख साहेब यांच्यामुळे आहे. दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्यामुळे आहे. काँग्रेस पक्षाकडे अमित भैया साहेबांनी एक विकासाचा ठोस कार्यक्रम इथं समोर ठेवलेला आहे आमच्या पुढे. तो कार्यक्रम घेऊन आम्ही आपल्या समोर येतोय.
आणि लातूरचं महानगर बनत असताना ती तुम्हा सर्वांची जबाबदारी आहे की हे जाणतं नेतृत्व आपण या पुढील काळात जपलं पाहिजे. या भागात फिरत असताना माझे मार्गदर्शक ऋतुशेठ अग्रवालजी, सूर्यवंशी साहेब ते वेळोवेळी मला येथील प्रश्नांची जाण करून देत आहेत. त्या सर्व समस्या मी त्यांच्याकडून समजावून घेत आहे. ते व्यापाऱ्यांचे प्रश्न आहेत, या भागात शौचालय उपलब्ध नाही, येणाऱ्या काळात महानगरपालिकेच्या माध्यमातून इथे मोबाईल टॉयलेट व्हॅन उपलब्ध करून देता येईल का, ह्याच्यासाठी मी साहेबांच्या माध्यमातून प्रयत्नशील राहणार आहे. जागोजागी कचऱ्याचे कलेक्शन सेंटर्स इथं करायचा आमचा प्रयत्न राहणार आहे. आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली साहेबांनी घेतलेल्या निर्णयामुळे याच परिसरात गंधगोलाई भागात लवकरच पार्किंगची व्यवस्था होणार आहे. तोही व्यापाऱ्यांचा मोठा प्रश्न साहेब आपल्यामुळे सुटणारच आहे. त्याचबरोबर लाहोटी कंपाऊंड भागातील जो ग्रीन बेल्ट आहे तो विकसित करण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. त्यामध्ये एक चांगलं व्यासपीठ असावं, वॉकिंग ट्रॅक असावा, बगीचा चांगला उत्तम तिथं तयार करण्यासाठी मी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्नशील राहणार आहे. त्याचबरोबर गाव भागातील काही समस्या आहेत, ते निराधार कमिटीच्या माध्यमातून असतील, बाकी इतर महानगरपालिकेच्या माध्यमातून त्याही सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील सतत राहणार आहे. आणि साहेबांसमक्ष मला इथं सांगावं असं वाटेल की याच जागेमध्ये स्वतःचं कार्यालय काढून 24 तास मी आपल्या सेवेत इथं हजर राहणार आहे. आणि पुढील 5 वर्ष या प्रभागातील जनता ही मालक बनून राहील आणि मी त्यांचा सेवक म्हणून इथं कार्यरत राहील, असा शब्द मी साहेबांच्या समोर आपल्याला देतो. या प्रचाराच्या साहेब काळामध्ये फिरत असताना या प्रभागातील काही मंडळींनी मला सांगितलं, ते म्हणाले की गाफील राहू नका, वातावरण चांगलं आहे, सगळं चांगलं आहे, पण गाफील राहू नका. म्हणे बाहेर जिल्ह्यातून काही पैलवान इथे येणार आहेत कुस्तीला, तर कुस्ती सोपी नाही आहे. पण मी साहेब त्यांना एवढंच सांगितलं की बाहेर जिल्ह्यातून जरी कसलाही पैलवान आला तर हा पठ्ठा काही कच्च्या तालमीचा नाही, हा पठ्ठा या तालमीत तयार झालेला आहे. हा पैलवानाची ताट लावली, कारण मी काँग्रेस पक्षाचा उमेदवार आहे, मी माननीय अमित भैया देशमुख साहेबांचा उमेदवार आहे. ज्या पक्षाने इथं विकास केलेला आहे, ज्या पक्षाने या शहराचा कायापालट केलेला आहे, ज्या नेतृत्वाने आपल्याला आज हे चांगले दिवस दाखवलेले आहेत, मी त्यांचा उमेदवार आहे. आणि त्यामुळे तुमची मतं मागायचा अधिकार आम्हाला आहे. आणि ज्यांच्याकडे विकासाचा कुठलाच कार्यक्रम नाही, विकासाची कुठलीच योजना राबवायचा त्यांचा संकल्प नाही, अशी लोक जर येऊन आपले दिशाभूल करून आपला बुद्धिभेद करून मत मागणार असतील तर कृपया आपण त्यांना बळी पडू नये असं मी आपल्याला आवाहन करू इच्छितो. या प्रभागातून, या गाव भागातून आतापर्यंत काँग्रेस पक्षाने बरीच मंडळी निवडून दिलेली आहे. हा भाग सतत काँग्रेस पक्षाच्या पाठीशी राहिलेला आहे. माननीय अमित भैया देशमुख साहेबांच्या निवडणुकीतही या भागातून पक्षाला सर्वाधिक मताधिक्य मिळालेलं होतं. आणि आपल्या सर्वांना मला एक सांगावं वाटेल की या निवडणुकीत जरी मी आणि शाहिदा भाभी 2 नगरसेवक आपल्या समोर उमेदवार आपल्या समोर उभे असलो, उद्या आपल्या आशीर्वादाने आपण आम्हाला संधी दिली तर आम्ही दोघं जरी कार्यरत असलो तर आमच्या पाठीशी अमित भैया साहेबांनी 6 माजी नगरसेवकांची फौज आम्हाला दिलेली. मग ते बिसेन साहेब आहेत, सूर्यवंशी साहेब आहेत, नरके साहेब आहेत, ब्याळे साहेब आहेत, लोखंडे साहेब आहेत, मीनाताई सूर्यवंशी आहेत. एवढी भली मोठी फौज घेऊन आज आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत. एवढ्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, एवढ्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने मी पुढील काळात
आपल्या सेवेत कार्यरत राहणार आहे. पुढील 5 वर्षाचाच काळ नाही तर उभ्या आयुष्यात मी आपल्या सेवेतच इथे कार्यरत राहील असा आपल्याला शब्द देतो. या प्रभागाची निवडणूक ज्या दिवशी साहेब सुरू झाली, आम्ही ज्या दिवशी आपल्या आशीर्वादाने उमेदवारीचा अर्ज भरला, त्याच दिवशी त्याच दुपारपासून माझे सहकारी हे प्रचाराच्या कामाला लागलेले आहेत. सर्व प्रचाराची धुरा त्यांनी आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ते प्रचार करतायत. या निवडणुकीमध्ये मी माझी भूमिका ती केवळ चित्रपटातल्या नायकाची आहे. पडद्यावर फक्त मी झळकतोय, पण बाकी कष्ट माझे सहकारीच घेत आहेत पडद्यामागून, आणि त्याच्यामुळे मी यशस्वी होणार अशी ग्वाही आपल्याला देऊ इच्छितो. या प्रसंगी सर्व आपण मान्यवर मंडळी इथं आलात. मला मार्गदर्शन करण्यासाठी आपण इथे उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि येणाऱ्या काळात मी आपल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी, आपल्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहील असा शब्द देतो. त्याचबरोबर आपल्याला एक सांगावं असं वाटतं मला की या भागातील सर्व रहिवाशांसाठी आम्ही माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या कल्पनेतून आम्ही एक योजना आपल्या समोर आणतोय की प्रत्येक रहिवाशाला त्याचं रहिवासी प्रमाणपत्र हे दर 3 महिन्याला त्यांच्या घरपोच देण्याचा आमचा संकल्प आहे. अशा विविध मार्गातून मी आपल्या सेवेत कार्यरत राहणारच आहे. आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. माननीय अमित भैया देशमुख साहेब आज मला इथं आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिले. त्यांचं मनापासून आभार मानतो, कारण त्यांच्या उपस्थितीनेच आज आम्हा दोघांचाही विजय निश्चित झालेला आहे. कारण ती शक्ती माझ्या पाठीशी उभी आहे ती असामान्य आहे. आपल्या सर्वांना एकच सांगावं वाटेल की मी जो ह्या उमेदवारी निवडणुकीमध्ये आपल्या समोर उमेदवार म्हणून उभा आहे ते आदरणीय तात्यांच्या आशीर्वादाने, आदरणीय अमित भैया देशमुख साहेबांच्या आशीर्वादाने आहे. मला उल्लेख करावा वाटेल, फानूस बन के जिसकी हिफाजत तात्या करे, फानूस बन के जिसकी हिफाजत तात्या करे, वो क्षमा क्या बुझे जिसे रोशन अमित भैया करते. यापेक्षा अधिक आपल्याला घेत नाही. उलट सांगतो, येणाऱ्या 15 एप्रिल रोजी मला आणि सौ शाहिदा भाभी जमील शेख यांना हाताच्या पंजासमोरील बटन दाबून जास्तीत जास्त मताने निवडून द्यावं आणि आपली सेवा करण्याची संधी द्यावी हीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काँग्रेसचा आपले लाडके आमदार अमित भैया. लातूर महानगरपालिकेच्या प्रचारानिमित्त आज आपल्या प्रभागामध्ये या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ स्नेही ॲडव्होकेट विक्रम हिप्पतकरजी, आमचे ज्येष्ठ स्नेही आदरणीय विक्रम गोजमगुंदेजी, इसाक पटेलजी, यावेजी, गट्टू अग्रवाल जी, ललित भाई शाह जी, रमेश बिहारी जी, दत्ता लोखंडे जी,
राम गुरुजी, मीनाताई सूर्यवंशीजी, अजून एक नाव घ्यावं लागेल, विजय सूर्यवंशीजी, म्हणून मी सगळी खबरदारी घेतोय. शेख शफीजी, कुरेशीजी, पटेल परिवार, पत्रकार मित्र, जमील मिस्त्री जी, रमेश बिसेन जी, नरखे जी, सागावे, सगळ्यांची नावं घेता येण्यासारखी आहेत, कारण हे सगळे मला इतक्यांदा भेटलेत अलीकडे की कोणाचंही नाव विसरण्यासारखी परिस्थिती आहे असं मला स्वतःला वाटतं. या परिसरातले काँग्रेसचे सारे ज्येष्ठ नेते, तरुण कार्यकर्ते, या प्रभागातले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री विक्रम गोजममुंडे जी, शाहिदा मिस्त्री जी, मतदार बंधू भगिनी आणि मित्रांनो, लातूर महानगरपालिकेच्या निवडणुका येत्या 15 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या आहेत आणि या लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या चर्चेसाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत. लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये